हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, नुकतंच नीट परीक्षा झाली. काय गोंधळ झालं. आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं आणि त्यांचे पालकांचं नुकसान झालेलं हे कोण भरून देणार? हो, नो डाऊट जे लोक दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल, सगळं होईल. पण मला काळजी वाटते ह्या मुलांची. अहो, दिवस रात्र आपल्याला डॉक्टर व्हायला पाहिजे म्हणून अभ्यास करत मुलं बसली होती. आई वडील कोण आपली जमीन विकली, कोण कर्ज काढलं, कोण सोनं विकलं का आपला मुलगा खूप मोठा होऊ देत. आपल्याला जे कष्ट आहेत ते आपले मुलांना नको. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. ह्या विचारानं त्यांनी मुलांना कधी कधी महागडे क्लास पण लावले. एवढेच काय, आता नीट म्हणते ओके आम्ही तुमची रजिस्ट्रेशन फी घेणार नाही. ठीक आहे, रजिस्ट्रेशन फी घेऊ नका, पण परीक्षेला जाणं, येणं, राहणं ह्या सगळ्या खर्च नाही का हो? आमचे गरीब शेतकरी असतील किंवा साधे दुकानदार, असं सर्वसामान्यांना हा परत खर्च करावा लागतो का नाही? खर्चाचं बाजूला ठेवा, ओके ते मिळवतील. मुलांचे मानसिकतेचा विचार केलेला आहे का? अहो, मनानं किती ती मुलं खचली. परीक्षा म्हणून किती जीव तोडणं. नो डाऊट आता परत होणार आहे परीक्षा आणि त्याच्यासाठी ती परत अभ्यासाला लागलेली आहेत. आणि एक मी सांगू, जी मुलं खरोखर हुशार आहेत, अभ्यास केलेला आहे किंवा आणि करतात, ती मुलं आता येणारे परीक्षेत पण चमकणार आणि त्यांना नक्की मेडिकलला सीट मिळणार आहे. आणि माझी अपेक्षा अशी आहे, ज्या मुलांना खरोखर त्यांची लायकी आहे, गुण आहेत त्यांच्याकडे, ते पुढे जाऊन डॉक्टर बनावं का. म्हणजे अहो, असे पैसे देऊन क्वेश्चन पेपर विकत घेऊन ते पुढे असंच पुढे जाऊन काय तर करून ते होतील MBBS वगैरे, पण नंतर ते काय ट्रीट करणार? जनसामान्य त्यांच्यावर डॉक्टर म्हणून विश्वास ठेवून जातात, त्यांचं काय होणार? त्यामुळे ओके, झालेलं काही चांगलं झालेलं नाहीये, आनंद नाहीये. ते सगळ्यांना भरपूर मनस्ताप झालेला आहे. ते ताई मला जास्त वाईट वाटते आपले कोवळे मुलांचं. अहो, 12वी झालेली म्हणजे ती काही फार मोठी मुलं आहेत का? नाहीये. 17-18 वर्षाची मुलं. काही मुलांनी तरी गेल्या वर्षी सीट मिळाली नाही म्हणून परत ब्रेक घेऊन यंदाला अभ्यास करून परीक्षेला बसलेले होते. आणि त्यामुळे किती नुकसान झालं. हे सगळ्याला दोषी कोण आहे हो? हां, एक म्हणजे हे बघा, पेपर सेटर, ते प्रख्यात म्हणा, वेल नोन म्हणा, प्रोफेसर्स होते. एक रिटायर्ड असतील आणि एक अजूनही पुण्याला मॉडर्न कॉलेजला सेवेत होत्या प्राध्यापिका. असं असताना कशासाठी आपण असं करावं? जराही विचार आला नाही तुम्हाला मनात? एटलिस्ट माझं तरी मत आहे. आता शिक्षकी पेशा असेल, इन द सेम वे आपले नॅशनल सिक्युरिटी म्हणा किंवा आर्म्ड फोर्सेस म्हणा, ह्या सगळ्या सेवा आहेत. नो डाऊट आपल्याला पगार मिळतो, तरी दीज आर सर्व्हिसेस. हे प्रोफेशन नाहीये. ह्याचा विचार करायला पाहिजे होता का नाही? अगदी पैसेसाठी तुम्ही एवढं खाली येता? हां, आणि हल्ली काय पगार बिगार कमी आहेत का हो? योग्य मार्गानं मिळवानं तुम्ही असं करायचं? ओके, ते तरी दोषी आहेत, त्यांना
आणि शिक्षाही होणारच आहे आणि व्हायला पाहिजे. अहो 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तुम्ही खेळता. तर झाले क्लासवाले, अहो तुम्ही चांगले प्रकारे मुलांना ज्ञानार्जन करा ना, व्यवस्थितपणे त्यांची काळजी घ्या. मग आपली मुलं सिलेक्ट होतीलच ना, असल्या शॉर्टकट कशाला पाहिजे. आणि आई वडिलांचं पण चुकते. अहो कितीतरी लाख रुपये देऊन आपले मुलासाठी त्या प्रश्नपत्रिका विकत घेता का? ओके, तुमचे मुलाला तेवढी त्या फील्डला जायची कॅपॅसिटी नसली तर दुसरे फील्ड नाहीत का? एवढे पैसे खर्च करून त्याच फील्डला जायला पाहिजे. हा अट्टहास कशाला? आणि हे अट्टहासानं कोणाचं नुकसान होणार आहे? सर्वांचं नुकसान होणार आहे. अहो ह्या सगळ्या गोष्टीवरनं काय होणार आहे? परीक्षेवरचा विश्वास पण आपला उडणार आहे. हो, परीक्षेवरचा विश्वास उडणार आहे. आता असं पेपर विकत घ्यायला शक्य झालं तर मग दिवस रात्र एक करून अभ्यास केलेले गरीब मुलांचं काय होणार हो? त्यांना कोण वाली आहे? त्यांची काळजी नको करायला? त्यांची जबाबदारी नाही आपली? त्यामुळे हे झालेलं अतिशय काय चुकीचं तरी आहेच. मी काय म्हणेन, शेमफुल थिंग म्हणेन मी. आणि जरा तरी प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. ते पेपर सेटर असतील, क्लास चालवणारे असतील, पालक असतील. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावा, व्यवस्थित अभ्यास करू देत. आणि आजही मी सांगते मुलांनो, जे काही हे घडलेलं आहे असू देत, वाईट झालं, विसरून जावा. काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काळाप्रमाणे आपल्याला फेस करावं लागते. पण मन लावून आपण अभ्यास करा. मन लावून अभ्यास केलेले मुलांना नक्की ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे हे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे का? म्हणजे खरोखर मन लावून अभ्यास केलेले मुलांना परत परीक्षा घेणार आहेत. ते परीक्षेत ते नक्कीच पुढे जाणार, सिलेक्शन होणार. त्यामुळे घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जे काही घडलं तर चांगल्यासाठी घडलं म्हणा. का म्हणजे ह्याच्या पुढे तरी जरा विचार होईल. जरा परीक्षा घेणाऱ्या संस्था म्हणा, सगळे जरा काय होतील, ॲक्टिव्ह होतील. आणि मोरओव्हर तुमचे गुणांची, तुमचे अभ्यासाची, तुमचे कष्टाची कदर होईल. नाही ते काय, जे काही पैसे आहे तो पेपर विकत घेतो, अभ्यास करतो, जातो. आणि कष्टकऱ्यांची मुलं व्यवस्थित मन लावून अभ्यास केलेली त्यांना एवढा फायदा मिळणार नाही का? म्हणजे त्या मुलांना नक्की येणारे प्रश्न आणि उत्तरं तसेच तसं मिळालेलं आहे. बाकीची मुलं सर्व काही अभ्यास करून जातात. पण घाबरू नका, घाबरू नका. तुम्हाला अभ्यास केलेला तुमचं नक्की सिलेक्शन होईल. तुम्ही अगदी चांगले डॉक्टर व्हाल आणि लोकांना चांगलं ट्रीटमेंट द्याल. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. हे तुमच्यासाठी, तुमचे चांगल्यासाठी झाले म्हणून समजा. नो डाऊट एदाला त्रास होतो ह्या गोष्टींचा, पण जे काही चुकीचं केलेलं आहे ज्या लोकांनी, त्यांना नक्कीच ह्याच्यामुळे शिक्षा होणार आहे. लागेल त्याला वेळ, असू देत, पण बाकीच्यांना तरी त्याची जरा जाणीव होईल ना. त्यामुळे जी मुलं मन लावून अभ्यास करतात त्यांचं चांगलं होणारच. त्यामुळे बी ऑप्टिमिस्टिक, मन लावून अभ्यास करा
आणि आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे आपण बघतो ते हे बघा शॉर्टकटनं जाणारे नाही तात्पुरतं यश मिळेल पण लॉंग टर्ममध्ये मुळीच यश मिळत नाही हे मी बघितलेलं आहे बाळांनो. म्हणून तुम्हाला सांगते मन लावून अभ्यास करा, यश तुमचंच आहे. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.